नमस्कार मित्रांनो, निफ्टी तसंच बँक निफ्टीसाठी उद्याची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत. तसंच कालच्या व्हिडिओमध्ये जे एनालिसिस आपण केलेलं होतं, जे प्रिडिक्शन आपण केलेलं होतं, त्याबद्दलही आपण बोलणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. जसं की आपण डिस्कस केलेलं होतं कालच्या दिवशी, जर मार्केट गॅप अप ओपनिंग जर देत असेल आणि हा एक रेजिस्टन्स झोन जो आहे 22,240 हा जर क्लिअरली काढत असेल, तर अपर साईडचं मोमेंटम चांगलं बनताना दिसू शकतं. डेटाही त्या प्रकारचा आपल्याला संकेत देत होता. बट अनलाइकली आपण इथं बघू शकतो की आपल्याला एक नॉर्मल एक मायनर गॅप अप ओपनिंग आपल्याला बघायला मिळाली. ही जी रेजिस्टन्स रेंज होती ती याच्या खालीच आपल्याला बघायला मिळाली. एक पुलबॅकचा अटेम्प्ट झाला, इथून बघू शकतो एक सेल ऑफ आलं. थोडंसं नंतर मार्केटने रिकव्हरी करण्याचा प्रयत्न केला, पण परत मार्केटने इथं रेजिस्टन्स घेतलं. नंतर आपण बघू शकतो एक साइडवेज मोमेंटम कंटिन्यू झालं. आपण या इथं बघू शकतो एक ट्रेंड लाईनला फॉलो करत मार्केट गेलं. एक काइंड ऑफ बिअर फ्लॅग पॅटर्न बनवताना आपल्याला दिसला. त्याचा ब्रेकडाऊन जेव्हा आला, इथं परत एकदा रेजिस्टन्स घेतलं, ब्रेकडाऊन आला. ब्रेकडाऊन नंतर क्लिअरली बघू शकतो 22,000च्या लेवलला मार्केट आपल्याला टच झालेलं दिसतंय. आपण क्लिअर होतो की ह्या रेंज नंतर, ह्या ब्रेकडाऊन नंतर आपण सेल ऑफ करणार. स्टील ज्यांना कोणी हा पॅटर्न आयडेंटिफाय केला असेल आणि इथं ट्रेड घेतले असेल, तर बऱ्यापैकी डाऊन साईडचं मूव्ह त्यांना कॅप्चर करता आलेलं आहे. जरी आपण इथं आपला व्ह्यू ठेवलेला होता की इथं आपण एक कॉन्फिडेंट सेलिंग जे म्हणतो, कॉन्फिडेंट की शॉर्ट करणं जे म्हणतो, ते आपण इथं अवॉइड करणार होतो. बट स्टील ज्यांनी कोणी सेफ एंट्री जरी घेतली असेल, त्यांना इथून इथपर्यंतचं मोमेंटम ऑलमोस्ट 100 पॉईंटचं मोमेंटम क्लिअरली कुठलंही रिस्क न घेता, कुठलंही त्याच्यामध्ये डाऊट न ठेवता एवढं मोमेंटम कॅप्चर करता आलेलं आहे. बँक निफ्टीबद्दल जर बोलायचं जर झालं, तर बँक निफ्टीमध्ये आपण क्लिअर होतो की मार्केट जर या लेवल रेंजच्या वरती सस्टेन करत असेल, तर आणि तरच आपण बाईंगचा अटेम्प्ट करणार. आपण बघू शकतो जे काय अटेम्प्ट झाले मार्केटने इथं सपोर्ट घेऊन, जे काय अटेम्प्ट केले, न्यू हाय कुठलाही बनवला नाही. आपण इथं बघू शकतो इथं आलं, एक फक्त हा हाय बनवला, इथून फेक ब्रेकआउट नंतर मार्केट डायरेक्टली आपण इथं बघू शकतो इथं सेल ऑफ येताना दिसला. नंतरचं इथं बघू शकतो परत एकदा अटेम्प्ट झाला. सेकंड जर बघितलं, सेकंड मूव्ह याच्यामध्ये परत कुठला न्यू हाय क्रिएट झालेला नाही. परत डाऊन साईडला आलं आणि एक साईडवेज रेंज देत करत बंद झालेलं आहे, जे की आपण एक्सपेक्ट केलं होतं बँक निफ्टीकडून की मोस्ट प्रोबेबली बँक निफ्टी फक्त लेवल मेंटेन करण्याचा प्रयत्नात राहील आणि एक साईडवेज मोमेंटम देण्याची प्रोबेबिलिटी जास्त आहे. ट्रेंडिंग मोमेंटम एक्सपेक्टेड होतं निफ्टीकडून, जे की मी अपसाईडला एक्सपेक्ट करत होतो, मी मान्य करतो. आणि त्याच्यासाठी कंडिशन होती की जर गॅप अपनेच मार्केट ओपन होत असेल. फ्लॅट ओपनिंगच्या केसमध्ये ब्रेकआउट म्हणावा तसा आला नाही, म्हणून क्लिअर होतं की थोडी प्रॉफिट बुकिंग येणार, थोडा सेल ऑफ येणार आणि आपण त्या हिशोबाने जर बघितलं तर आपला प्लॅन सक्सेसफुल गेलेला दिसतोय. तर आता उद्यासाठी आपली ट्रेडिंग स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे? उद्या निफ्टीची एक्सपायरी असणार आहे, तर उद्यासाठी काय आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजे, तर ती आता आपण डिस्कस करूया. पण त्यापूर्वी थोडंसं डेटाकडे नजर टाकूया. आणि ज्यांनी कोणी व्हिडिओला सबस्क्राईब केलेलं नसेल, तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल, तर कृपया चॅनलला एकदा सबस्क्राईब करून बघा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला एकदा डेटाकडे नजर टाकूया. 0.71च्या आसपास पुट कॉल रेशिओ गेलेला आहे. आजच्या सेल ऑफने थोडंसं रेजिस्टन्स तगडे बनलेले आहेत, रेजिस्टन्स पॉईंट मिळालेले आहेत सेलर्सला, जिथं मार्केटमध्ये कॉल रायटिंग चांगली झालेली दिसते, कॉल सेल चांगली झालेली दिसते. आपण इथं बघू शकतो 22,200 पासून तर 22,100 पर्यंत बऱ्यापैकी आपल्याला रेजिस्टन्स बनलेले, कॉल रायटर्स आपल्याला बनलेले दिसतात. पुट रायटर्स थोडेसे मागे सारले गेलेले. 22,000ची जी क्रिटिकल लेवल होती ना मित्रांनो, पण ती मेंटेन करून ठेवलेली. आपण जर आजही जर बघितलं तर क्लिअरली इथून परत एकदा बाउन्स बॅक आला आणि प्रोव्हिजनल क्लोजिंग जी झालेली आहे ती या लेवलच्या आसपास कुठेतरी झालेली आहे. आपण बघू शकतो फ्रेश लो नंतर कुठे बनवला नाही आणि प्रोव्हिजनल क्लोजिंगही याच्यावरती झालेली आहे. तर ही 22,000ची जी लेवल आहे ना, ती मेंटेन करून ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर डिरेक्टली मग 21,500ला सपोर्ट आपल्याला बनलेला दिसतोय. वन डेच्या टाइम फ्रेमवर थोडंसं एकदा नजर टाकूया की वन डेचा टाइम फ्रेम आपल्याला काय सांगतोय. तर वन डेच्या टाइम फ्रेममध्ये जर तुम्ही ॲनालाइज करायला जर गेलं ना, तर प्रिव्हियस जिथं रेजिस्टन्स आहे ना, त्याच्या आसपासच मार्केटने आज सपोर्ट घेतलेला आहे. तर ह्या सेल ऑफमुळे बऱ्याच जणांना असं वाटत असेल की इथून, आणि काइंड ऑफ पॅटर्नही तसाच बनलेला आहे, ऑब्व्हियस आहे. बऱ्याच जणांना रिटेल ट्रेडरला असं वाटतही असेल की इथून एकदा परत सेल ऑफ इनिशिएट होतो का. तर मित्रांनो, थोडीशी सायकोलॉजी मार्केटची समजून घ्या आणि लेवलला कधीही जास्त महत्त्व द्या. लेवल जोपर्यंत निघत नाही, पॅटर्न कुठलाही बनू द्या, पॅटर्न, लेवल आणि प्राइस ॲक्शन ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तिन्ही गोष्टी मिळून येतात ना, तरच एखाद दुसरी चांगली ट्रेड आपल्याला बनताना दिसू शकते. यातली एकही गोष्ट जर मिसिंग असेल तर आपण ट्रॅप होऊ शकतो. तर ओव्हरऑल जर इथं बघितलं ना, तर पॅटर्न बनलेला आहे बेअरिश एनगुल्फिंग. ह्या कॅन्डलला पूर्ण शॅडो केलेलं आहे. तर ओव्हरऑल रिटेल ट्रेडर्सला साहजिकच, ज्यांनी कोणी आता नवीनच मार्केटमध्ये एंटर केलेलं असेल, कॅन्डलस्टिक्स पॅटर्न बघत असेल, तर त्यांना हे पॅटर्न क्लिअरली बिअरिश पॅटर्न वाटणार. पण मार्केट जर बघितलं तर सध्या हायवर आहे, कुठलाही लो नवीन बनवलेला नाही आहे. एक काइंड ऑफ फक्त एक सेलिंग आलेली आहे, प्रॉफिट
प्रॉफिट बुकिंग सेलिंग आलेली आहे. प्रिव्हियसली जिथं मार्केटनं रेजिस्टन्स घेतलेलं होतं तिथंच एक्झॅक्टली सपोर्ट घेतलेला आहे आणि एक राऊंड लेवल जी असते ना, एक सायकोलॉजिकल लेवल जी असते ती मेंटेन करून ठेवलेली आहे. आणि आजच्या क्लोजिंगचा पॅटर्न जर बघितला तुम्ही, मागेही मी बऱ्याचदा दाखवलेलं आहे की जर मार्केट ॲट द एंड ऑफ द सेशन जर काही बुलिश किंवा बिअरिश पॅटर्न बनत असेल आणि दुसऱ्या दिवशी ओपनिंग त्याची त्या दिशेने फेवरेबल जर व्हायला लागली ना, तर मोस्ट प्रोबेबली ते पॅटर्न कंटिन्युएशनमध्ये जातच. तर इथे जर बघितलं ना तुम्ही, तर 22,055 ते 60च्या आसपास आपल्याला प्रोव्हिजनल क्लोजिंग दिसते की जी की थोडीशी जी फायनल क्लोजिंग जी आहे त्याच्यानंतरची वरती थोडीशी झालेली आपल्याला दिसते 20-30 पॉईंट्सने. तर हे पॅटर्न जर उद्याच दिवशी कंटिन्युएशनमध्ये गेलं ना, आणि त्याची पूर्ण प्रोबेबिलिटी आहे की राऊंड लेवल मेंटेन केलेली नॉर्मल प्रॉफिट बुकिंग आली, होऊ शकतं की तो मार्केट थोडंसं आणि डेटाही थोडासा ओव्हर सोल्डकडे आलेला आहे आणि उद्या एक्सपायरी पण आहे. तर ट्रेंडिंग मोमेंटम अपर साईडला येण्याचे चान्सेसही त्यातल्या त्यात नाकारता येत नाही. बट आपल्याला लेवलला पण महत्त्व द्यायचं आहे, जास्तीत जास्त आपल्याला लेवलला महत्त्व द्यायचं आहे. दोन्ही साईडला आपल्याला रेडी राहायचं आहे. तर अपर साईडला 22,100 ही एक आपल्याला राऊंड लेवल आहे जिथं आपल्याला रेजिस्टन्स दिसू शकतं आणि डाऊन साईडला 22,000ची जी राऊंड लेवल आहे ती तर आपण ट्रॅक करून आहोतच. जर याच्या खाली जाताना दिसलं तर क्लिअरली सेल ऑफचं आपलं नक्की आहे की जिथं आपण शॉर्ट करणार मार्केटला. पहिलं टार्गेट इझिली येताना दिसेल आपल्याला 920 पर्यंत. सेकंड टार्गेट मग डिरेक्टली मला दिसत आहे 820-830 पर्यंत, या रेंजपर्यंत कुठेतरी मार्केट आपल्याला येताना दिसू शकतं. तर या दोन लेवल्सकडे आपलं लक्ष असलं पाहिजे की या दोन लेवल आपण ट्रॅक करणार आहोत, यांच्यासाठी आपण मार्केटला शॉर्ट करू शकतो जर 22,000ची लेवल सक्सेसफुली आपल्याला निघताना दिसत असेल. अपर साईडला क्लिअरली जर बोलायचं जर झालं तर 22,100 नंतर मग डिरेक्टली 22,220 पर्यंतचं टार्गेट आपल्याला येताना दिसू शकतं. 220 ते 240 हा कंप्लीट झोन हा जो आहे हा एक रेजिस्टन्स झोन आहे. इथपर्यंतचं टार्गेट मार्केट आपल्याला क्लिअरली देईलच. तर ह्या झोनकडेही लक्ष ठेवायचं आहे. तर ह्या झोनपर्यंत आपल्याला सेकंड टार्गेट मिळताना दिसू शकतं. पहिलं टार्गेट तसं थोडंसं या लेवलच्या आसपासच आहे, 22,200च्या आसपास, 200-220च्या आसपास. तर या लेवललाही आपल्याला महत्त्व द्यायचं आहे. एक इझिली टार्गेट इथपर्यंतच येताना दिसू शकतं. मार्केट जरा फर्दर याच्या पुढेही निघत असेल, ट्रेंडिंग मूव्ह जर येत असेल तर मग त्या केसमध्ये मला डिरेक्टली टार्गेट मग नंतरचं दिसत आहे जवळपास 350-360 पर्यंतचं. तर या लेवलसाठी आपण प्रयत्न करू शकतो. तर हे दोन्ही लेवल आपल्याला लक्षात ठेवायचे लॉंग करण्यासाठी. बँक निफ्टीबद्दल बोलून घ्या. बँक निफ्टीमध्ये जसं आपण काल क्लिअर होतो की बुलिश मोमेंटम भरपूर आलेलं आहे आणि एक्सपायरीच्या दिवशी आलेलं आहे विशेष करून. तर मी क्लिअरली सांगितलेलं होतं की साईडवेज राहणं प्रिफर करू शकतं बँक निफ्टी आणि मोस्ट प्रॉबेबली तसंच झालं. एक रेंजमध्ये आपल्याला क्लोजिंग देताना दिसलं. क्लोजिंग जरी निगेटिव्ह नोटला असली तरी स्टील मेन लेवल जे आहेत ना, जसं की आपण ही सपोर्ट लेवल आहे आपली, ही अजून मेंटेन करू नये. जोपर्यंत याच्या खाली जात नाही तोपर्यंत हे ट्रेंड इंटॅक्ट राहणार डेली टाईम फ्रेमवरती पण आणि इंट्राडेच्या टाईम फ्रेमवरती पण. हे मार्केटमध्ये बऱ्यापैकी बुलिश मोमेंटम येण्याचे चान्सेस अजूनही जास्त आहेत. प्रोबॅबिलिटीज पण डिस्कस करणार आहोत आपण सगळ्या निफ्टीच्या राहिलेल्या. एकदा बँक निफ्टी कंप्लीट करून घेऊया. तर बँक निफ्टीचा क्लिअर आहे स्टान्स मित्रांनो की ह्या रेंजच्या वरती निघालं 47,200 280च्या वरती तर आणि तरच आपल्याला बाईंग साईडला जायचं आहे. डाऊन साईडला सपोर्ट जे आपण काल आखून ठेवलेलं होतं 840ची लेवल तिथपर्यंत टार्गेट त्याच्या खाली आलं तरच सेलिंग करायचं आहे. 46,520 पर्यंतचं पहिलं टार्गेट डाऊन साईडला, अपर साईडला 47,600चा. मेजर गॅपअप जर आला तर काय होऊ शकतं? मेजर गॅपअपमध्ये दोन प्रकारचे, या रेंजच्या खाली जर आलं तर परत एकदा इथं मार्केट रेजिस्टन्स घेण्याचा प्रयत्न करू शकतं. तर पहिल्या रेजिस्टन्समध्ये डिरेक्टली सेलही करू नका आणि जो इकडून खालून राईज येतोय त्याच्यामध्ये बाईंगचाही विषय काही ठेवू नका. सेल ऑफ जरा आपल्याला आजच्यासारखं वारंवार येताना दिसत असेल आणि नवीन हाय जर क्रिएट करत नसेल तर तिथं सेलिंगचा अटेम्प्ट किंवा शॉर्ट करण्याचा अटेम्प्ट ह्या रेंजमध्ये घेतला तर बेटर राहील. अदरवाईज मेजर गॅपअप जरा झाला या रेंजच्या वरतीच जर झाला तर मग क्लिअर आहे अपर साईडला ही लेवल 47,600ची येताना दिसण्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला जास्त बनताना दिसते. सेम केस याच्यामध्ये जर गॅपअप आला 22,100च्या वरती तर क्लिअरली ह्या लेवल आपल्याला टच करताना दिसू शकतं. याच्या आतमध्ये जर आलं तर क्लिअरली आपल्याला गॅपअप कुठलाही असो आजच्यासारखं परत एकदा रेजिस्टन्स जर घेताना दिसलं तर थोडं थांबायचं आहे. जोपर्यंत नवीन हाय दुसरा क्रिएट करत नाही तोपर्यंत आपल्याला बाईंग साईडला किंवा लॉंग साईडला एंटर करायचं नाही आहे मार्केटमध्ये. तर अशा प्रकारे सगळ्या प्रोबॅबिलिटीज आपण डिस्कस केलेल्या आहेत. आशा करतो की तुम्हाला हे सगळं डिटेल एक्सप्लेनेशन समजलं असेल. काही राहिलं असेल, समजलं नसेल काही तर तुम्ही कमेंट सेक्शन किंवा इंस्टाग्रामचा यूज करू शकता. लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये. आशा करतो की तुमचा उद्याचा ट्रेडिंगचा दिवसही चांगलाच असेल. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.